घटना घडली, सर्वप्रथम सर्व ठाणेकरांना माहिती आहे इतकी लज्जास्पद घटना घडलेली आहे। 6 वर्षाच्या चिमुकलीवरती हा जो अत्याचार झालाय, परंतु इथला जो हुकुमशाही माजवलेला जो हा बिल्डर आहे जतीन शाह, त्याला थोडी तरी सहानुभूती माणुसकी असावी। 2 दिवसात त्यांनी साईट चालू केलेली आहे। सकाळपासून आम्ही इथे बघतोय साईटचं काम चालू आहे, त्यांनी माल उतरवलाय, यांचे टेम्पो येत आहेत, जसं काय घडलंच नाही असं हा साईट चालवतोय। कोणाचा हात आहे याच्यावरती? नक्की कुठल्या मोठ्या नेत्याचा, बड्या नेत्याचा याच्या डोक्यावर हात आहे की हा एवढा बिंदासपणे एवढंच होऊन सुद्धा हा काम करतोय? माझी पोलिसांना भरपूर विनंती आहे, हा जो बिल्डर आहे जतीन शाह ह्याच्यावरती चौकशी झाली पाहिजे। याच्या नावावरती ठाणे महानगरपालिकेमध्ये किती अनधिकृत बांधकाम आहे, याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत याची चौकशी करा, ही मी मागणी करते। दुसरी गोष्ट, ह्याच्यावरती अजून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये। त्या मुलीची स्थिती काय हा बघायला सुद्धा गेला नाहीये। थोडी तरी माणुसकी असावी या बिल्डर मध्ये। एवढं ह्याला करतो कसा हा? एवढं सर्व ठाण्यातील मोठ्या मोठ्या पक्षातल्या लोकांनी, नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी येऊन इथे निषेध केला, याच्यावरती मागणी केली की ह्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा, तरी सुद्धा या बिल्डरवरती अजून गुन्हा दाखल झालेला नाहीये। कोणाचा हात आहे ह्याच्यावरती? हा कोणाच्या सांगण्यावरून एवढी हिंमत करून हा काम चालू करतो?